जय श्रीराम जय श्री महाकाल मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो पण होणार आहे खूप मजेदार आणि थोडासा वेगळा पण होणार आहे. फक्त मजेदारच नाही का, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या कंटेंटमध्ये प्रत्येक याच्यामध्ये काही काही वेगळं असतंच. तर चला उशीर न करता व्हिडिओ नक्की सुरुवात करू आपण. पण त्याआधी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, का तर मी व्हिडिओ बनवतोय तुमचा सुद्धा सपोर्ट असणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी पुढे जाणार आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. का तर त्याच्यामुळे काय होईल, माझा येणारा व्हिडिओ हा सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर उशीर न करता आपण पुढच्या माझ्या मुद्द्याला सुरुवात करू आणि मेन मुद्द्यावर आपण येऊ. विषय असा मित्रांनो की बरेच लोक जाहिरात करतात कशाचा, तर बिना पैसे लावता पैसे कमवण्याचा. त्याच्यामध्ये ते जंगली रमी, ॲड्युटर आणि कलर ट्रेडिंग असे बऱ्याच प्रकारचे गेम हे तुमच्या समोर आणून ठेवतात. प्रत्येक याच्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज सुद्धा असतात आणि त्या ॲडव्हर्टाईज तुम्ही बघता आणि नंतर ह्या गेमच्या दुनियेमध्ये तुम्ही जाऊन बसता. तर मित्रांनो, ही गेमची दुनिया म्हणजे एक चांगली दुनिया आहे, एक नंबर अशी दुनिया आहे पैसे कमवण्यासाठी असं बरेचसे लोक सांगते. परंतु हे सगळं जे काय ते फ्रॉड आहे मित्रांनो. का तर तुम्ही आज काही लोक बघू शकता की कधीतरी त्यांच्याकडे सगळं काही होतं आणि आज भिकारी होऊन बसलेले. कोणत्या गोष्टीमुळं? त्यांनी बघितलं नीलम रवी जाधव, त्यांनी कोण बघितलं जंगली रमी पे आवना महाराज, त्यांनी कोण बघितलं अजय देवगण. हे असे जे लोक आहेत, हे ऍक्टर्स लोक ज्यांना की तर काहीतरी महापुरुषाचं त्यांना काहीतरी एक पार्टी दिलेलं असतं, त्यांनी कोणीतरी चांगले कामं केलेले असते. तर मित्रांनो, अशी काहीतरी व्यक्ती ह्या गोष्टींच्या जाहिराती करतात, ह्या जंगली रमीच्या, या कलर ट्रेडिंगच्या, अशा काहीतरी फ्रॉड गोष्टींच्या जाहिराती करतात आणि आपलं स्वतःची इज्जत घालून घेतात. परंतु ह्या व्यक्ती फेमस आहे, ह्या व्यक्ती मोठ्याल्या आहेत आणि त्या व्यक्ती ह्या ऍडव्हर्टाईज करतात, ते बघूनच आपण ह्या दुनियेमध्ये जातो आणि स्वतःची वाट लावून घेतो. का तर मित्रांनो, तुम्ही बघा, काही लोकांकडे खूप पैसा असतो आणि त्यांना वाटतं की आपण ह्या पैशाचा अजून पैसा करू. का तर तुम्ही एका तुमच्यावरून बघा, तुमच्याकडे जर 10 रुपये असेल तर तुम्हाला 10 रुपयापासून 20 रुपये कसे बनवायचे हे तुम्ही विचार करता, ना की ते 10 रुपये फक्त खर्चूनच टाकायचे आणि भिकारी होऊन जायचं असतं. तशीच गोष्ट आहे की किती जरी पैशावाला असला तरी त्याला अजून पैसा कमावा वाटतो. तसंच हे जास्त पैशावाल्यांसोबत होतं आणि याचाच फायदा ह्या लोकांनी उठवला. कोणी? ह्या फ्रॉड ऍप्स वाल्यांनी. त्यांनी स्वतःच्या जाहिराती केल्या. तर तुम्ही विचार करा, ती नीलम रवी जाधव ती म्हणते मला एवढे एवढे पैसे आले. खरंच तिला तेवढे पैसे आले असेल का? नाही. तर ते फक्त कंपनीने स्वतःची जाहिरात चालू ठेवायची आणि त्या जाहिरातीला बघून लोक आपल्याकडे येणार यासाठी त्यांनी त्या जाहिराती बनवल्या. तर मित्रांनो, त्यांनी बनवले जाहिराती, त्यांनी बनवले ते ऍप्लिकेशन, ते फ्रॉड ऍप्लिकेशन पैसे कमवण्याचे. मुद्दा असा आहे, त्यांना ते ऍप्लिकेशन बनवण्यासाठी कमी पैसा लागला त्यांना 2-2.5 करोड रुपये लागले. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक महिन्याला 500 ते 600 करोड रुपये त्यांनी टर्नओव्हर काढले. तर मित्रांनो, मुद्दा असा आहे की यांनी कमी पैसा लावून जास्त पैसा हा कमवलाय, परंतु कमवला कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा होतो. तो म्हणजे आपल्याकडूनच. का तर लोकांनी कुठून व्याजाने काढले, कोणी घर विकले, कोणी शेती विकल्या आणि तो पैसा आपण डबल करू आणि अजून श्रीमंत होऊ, अजून 10 जमिनी घेऊ, 10 बंगले बांधू, हा विचार करून पैसा लावला आणि तो पैसा न येता फक्त त्या मार्गाने जातच राहिला. ही गोष्ट होत सगळे भिकारी होऊन बसले. तर मित्रांनो, जे लोक जाहिराती करते यांच्यावर पोलीस सुद्धा कारवाई करत नाही. दुसरी गोष्ट, जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर सांगते की रमी खेळा, जसं की जंगली रमी, रमी सर्कल, यांच्यावर सुद्धा केस होत नाही. का तर यांना सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. का तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की हे जंगली रमी हे जे गेम आहे तुम्हाला भिकारी बनवण्यासाठी नाही, तर तुम्हाला शिकण्यासाठी आहे. याच्यामध्ये पत्ते पिसावं लागत नाही, तर याच्यामध्ये काय करावं लागतं तर बुद्धी वापरावं लागते आणि हे बुद्धिबळ वाढवण्यासाठी हे गेम आहे असा विचार करून त्यांनी मान्यता दिलेली आहे. परंतु हे मान्यता दिली त्यांनी का तर त्यांना काहीतरी कमिशन येतंय, काहीतरी वरती कमिशन जातं, काहीतरी वरती पैसा जातो, म्हणून त्यांना तो फायदा आहे. परंतु फायदा आपल्याला त्याच्यापासून थोडा पण नाहीये, जे काय आहे ते फक्त तोटा आहे मित्रांनो. आणि आपला सगळा तोटा आहे. का तर आपला सगळा पैसा त्याच्यामध्ये जातो. म्हणून एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या फ्रॉड ऍप्लिकेशनच्या फंद्यामध्ये पडण्या अगोदर 10 वेळा विचार करावा की मी पैसा कुठून कमवतो आणि हा पैसा समोर लावून जर गेला तर मग मी काय खाणार, कसा राहणार, माझे लेकरं बाळ कसे सांभाळणार, माझी फॅमिली कशी सांभाळणार, हा 10 वेळा एक विचार करा. म्हणून ह्या गोष्टीच्या नादी लागू नका. जरी किती ऍडव्हर्टाईज येत असल्या
जंगली रमीच्या येत असल्या, रमी सर्कलच्या येत असल्या, त्या ऍडविटरच्या येत असल्या, त्या कलर ट्रेडिंगच्या येत असल्या, तरी ह्या गोष्टी बघून याच्यामध्ये कधीच अटकू नका. हा एक माझा तुम्हा सर्वांना संदेश आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल आता तर नक्की लाईक करा, नाहीतर नका करू, त्याच्याशी माझे काही घेणं देणं नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट समोरच्याला नक्की शेअर करा, जे की तुमचा कोणीतरी मित्र ह्या जाळ्यामध्ये पडण्या अगोदर थोडासा सावध तरी होईल. चला तर मग सबस्क्राईब पण करून टाका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आपण मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल.